तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या इशाऱ्यावरनं खासदार सुप्रिया सुळेंनी आव्हान दिलंय। पवार खोटं बोलत असतील तर सुनील शेळकेंनी महाराष्ट्र दौरा जरूर करावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। लोणावळ्यामधल्या मेळाव्याला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहू नयेत यासाठी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके धमकावत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला। त्याबद्दल उत्तर देताना आपण दम दिलेली एकतरी व्यक्ती 8 दिवसात समोर आणावी असं आव्हान सुनील शेळकेंकडून दिलं गेलं होतं। तर सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे दोघांची विधानं काय आहेत आपण पाहूया। अशा एका तरी व्यक्तीने आपल्याला पुराव्याची माहिती द्यावी, अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले। जाऊ द्या, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात आणि मी काय सगळं टीव्हीवर आला समोर चॅनल म्हणून कॅमेरावर बोलत नाही। माझी विनम्र सुनील शेळकेंना विनंती आहे की आदरणीय पवार साहेब खोटं बोलतायत असं जर त्यांना वाटत असेल तर जरूर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा। ही लोकशाही आहे, बोलून द्यावं सुनील शेळके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।